इतका नालायक धंदा त्या दीनानाथमध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यांवर FIR दाखल केला पाहिजे। कोण आहे त्या दीनानाथमध्ये? आता त्याचा परवाना रद्द केला। खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे, सरकारी जमिनीवर उभं झालेलं हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवल्या। काय हरामखोरांनो तिथे, त्या हरामखोरांना फटके मारले पाहिजेत त्या डॉक्टरांना। कोण चाला लुटतोय तो? इतका नालायक धंदा त्या दीनानाथमध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यांवर FIR दाखल केला पाहिजे। तर आम्ही प्रकरणे सोडणार नाही आहोत। मी तर ट्विट केलाय आणि सरकारला पत्र पण लिहिलेलं आहे। एखाद्या जर तुम्ही सत्ताधारी आमदारांच्या PAच्या बायकोशी, PAच्या पत्नीचा जर अशा पद्धतीनं व्यवहार केला जात असेल तर ते रुग्णालय चॅरिटी राहिलं काय? लुटारू आणि डाकूंची टोळी बसवली काय त्या हॉस्पिटलमध्ये? इतका नालायकपणा तो करत असेल हॉस्पिटल, तर आजच्या आज त्याला टाळे लावायचं ताकद सत्ताधाऱ्यांनी दाखवली पाहिजे, संबंधित मंत्र्यांनी दाखवली पाहिजे।